फक्त 10 रुपये प्रति लिटर पेट्रोल, तेही चक्क पाण्यापासून. ऐकून धक्का बसला ना? पण ही गोष्ट खरंच घडलेली आहे. 1996 मध्ये एका माणसाने लावलेला हा शोध एका रात्रीत जगाचा नकाशा बदलणारा होता. पण मग असं काय घडलं की तो थेट तुरुंगात जाऊन पोहोचला? 16 सप्टेंबर 1996 तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम करुणानिधी यांच्यासमोर रामर पिल्लई नावाच्या एका व्यक्तीने 2 लिटर पाण्यात काही जडीबुटीचे थेंब, मीठ आणि लिंबू पिऊन अवघ्या 15 मिनिटात चक्क पेट्रोल तयार करून दाखवलं. ते द्रावण पेट्रोल सारखं पेटू लागलं आणि संपूर्ण ऑफिसमध्ये पेट्रोलचा वास सुटला. झालं. संपूर्ण देशात खळबळ माजली. रामर पिल्लईला सरकारी सुरक्षा मिळाली. 10 एकर जमीन मिळाली. जिथे साधं पेट्रोल तेव्हा 35 रुपये होतं, तिथे पिल्लईचं हर्बल पेट्रोल लोक 10 रुपयात खरेदी करण्यासाठी रांगा लावू लागले. पुढच्या 2-3 वर्षात त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले. पण त्यानंतर लोकांच्या गाड्या खराब होऊ लागल्या, तक्रारी वाढत गेली आणि अखेर IIT मध्ये या द्रवाची कठोर तपासणी करण्यात आली. त्यानंतर जो खुलासा झाला त्याने सगळ्यांचेच डोळे उघडले. रामर पिल्लई पाण्यापासून पेट्रोल बनवतच नव्हता, तर तो लोकांना मूर्ख बनवून पेट्रोल चोरून विकत होता. सीबीआयने अटक करताच तो धडाधड बोलू लागला की पैसे आणि नाव कमवण्यासाठी ही त्याची एक थाप होती. कोर्टाने त्याला थेट तुरुंगात पाठवले. तुरुंगातून सुटूनही रामर आज दावा करतोय मोठ्या आंतरराष्ट्रीय तेल कंपन्यांनी त्याला अडकवलंय आणि आजही काही जण याला खरं मानतात. तुम्हाला जर ही गोष्ट माहिती नसेल तर आत्ताच शेअर करा आणि आजच्या व्हिडिओला फॉलो करायला विसरू नका.